धाराशिवच्या उमरगा शहरात ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन आणि जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा यांच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर रोजी आयोजित प्राचार्य शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वादविवाद स्पर्धेला उमरगा तालुक्यातून मोठा प्रतिसाद भेटला असून सहभागी विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक झुंज पाहावयास भेटली। आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्ये रुजत आहेत किंवा नाहीत हा या वादविवाद स्पर्धेचा विषय होता। आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या प्रश्नांची चर्चा होत आहे तो म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्य का रुजत नाही। अहो, आजचे विद्यार्थी शाळेत फक्त साक्षर होण्यासाठी येत आहेत, त्यांची मूल्यांची गरज कुणाला राहिली आहे? आजच्या शिक्षण व्यवस्थेतून फक्त मार्क व डिग्र्यांचा पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे मूल्यांचा दुष्काळ पडला आहे। मित्रांनो, त्याप्रमाणे खाली मार्क पाहण्यासाठी इत्यादी मूल्यांची गरज असते आणि ते मूल्य फक्त आणि फक्त शाळेतूनच मिळतात। मानवी मूल्य रुजत आहेत नाही रुजत नाही। जेव्हापासून या शिक्षणाचे बाजार सुरू झाले, शिक्षण हा उद्योग खरा आहे। शाळा कॉलेज हे ज्ञानाचे मूल्य झाले माती मोल, मूल्य झाले माती मोल, मूल्यांचा विषय खोल तिचा हात देतो तर त्या कृतीसाठी प्रचंड क्षमता आहे हे या वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आलं। मध्ये जेव्हा बाहेर चालू होते तेव्हा मध्येच लाईट गेली, परंतु लाईट गेल्यानंतर 2 सेकंडमध्ये 4 विद्यार्थ्यांनी लाईट गेल्यानंतर सुद्धा आत्मविश्वासाने भाषण केलं। एक मुलगी गोरगावची मला वाटतं होते ते त्या मुलीचं भाषण चालू असताना मध्येच लाईट गेली, परंतु ते जराही विचलित झाली नाही, जराही डिस्टर्ब झाली नाही। तिचं भाषण तिने लगातार चालू ठेवलं, माईक बंद झालेला असताना सुद्धा। ह्या बाबी तुमच्यातला आत्मविश्वास दाखवून देतात। या ठिकाणी भाषण करणाऱ्यांचे हातवारे, त्यांनी वापरलेल्या म्हणी, त्यांनी दिलेली उदाहरणं, त्यांनी आपल्या प्रतिकूल बाजूचं मुद्दे खोडून काढण्यासाठी केलेले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी अतिशय वाखाणण्याजोग्या होत्या। त्यामुळे सगळ्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा नंबर कोणाचा तरी, परंतु तुम्ही सहभागी झाला त्याच्यामध्ये तुम्ही स्पर्धा जिंकली आहे। या वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन उमरगा तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट शीतल चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, स्पर्धेचे परीक्षक कमलाकर भोसले, प्राध्यापक डॉक्टर परस कल्ले, शीतल जावळे, ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 12 शाळेच्या संघांनी म्हणजेच एकूण 24 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यात महात्मा गांधी विद्यालय केसर जवळगा शाळेने प्रथम क्रमांक पटकावला। या संघाला 2100 रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृती चिन्ह देण्यात आले। द्वितीय क्रमांक भारत विद्यालय उमरगा या शाळेने पटकावला। या शाळेला 1500 रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले। तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या उमरग्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलला 1100 रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी सर्व सहभागी शाळेंना स्मृती चिन्ह, भारताच्या संविधानाची उद्देशिका आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। की आजच्या शिक्षण व्यवस्थेमुळे मानवी मूल्ये रुजत आहेत की नाही, मी प्रतिकूल बाजू मांडलेली, पण मला असं वाटतं की दोन्ही पण बाजू तर्कवितर्क करण्यामध्ये चांगल्या होत्या। मला आवडलं, शाळा पण चांगली होती आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कार लागत नाहीत, फक्त ते गुणांच्या नादी लागले। म्हणजे मला टॉपर व्हायचं आहे, गुण काढायचं आहे, म्हणजे शाळेमध्ये, जिल्ह्यामध्ये, राष्ट्रामध्ये प्रथम यायचं आहे, हा त्यांचा मुख्य हेतू आहे। पण त्यांना संस्कारांची जाणीव, नातं काय आणि शिक्षकांचा किंवा नागरिकांचा आदर काय, देशाबद्दल आपल्याला कशा भावना व्यक्त करायला हव्या हे त्यांना कळावं, म्हणून आज या विषयामधून हा हेतू होता। तुझं नाव काय आणि कोणती शाळा तुझी? माझं नाव बिरादा प्रीती यशवंत आणि माझ्या शाळेचे नाव भारत विद्यालय उमरगा आणि माझे वर्ग शिक्षक क्षीरसागर सर यांनी आमचं मार्गदर्शन केलं। मध्ये काय विषय होता आणि तू काय मांडलीस, काय तुझा अनुभव काय सांगशील? विषय होता की आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्य रुजत आहेत का नाही, याच्यातून मूल्य आजच्या ह्याच्यामध्ये हे वेगळे होत आहेत। त्या मूल्यांचं महत्व आजच्या विद्यार्थ्यांना कळणार झालंय, म्हणून मला पण खूप छान वाटलं। आज जिल्हा परिषद प्रशाला उमरगा इथे वादविवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा विषय आजच्या शिक्षण व्यवस्थेत मानवी मूल्य रुजत आहेत की नाही। मी अनुकूल बाजूने माझे मत मांडले।
मला खूप छान वाटलं व सर्व विद्यार्थ्यांचे मतही खूप छान होते. तू पण एक विद्यार्थी आहेस, तुला खरंच अनुकूल वाटतं का प्रतिकूल वाटतं? म्हणजे खरी बाजू काय, तुला काय वाटतं? मानवी मूल्य रुजतात का विद्यार्थ्यांमध्ये आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये? आता सांगायचं झालं तर शाळा ही खूप चांगली असते. म्हणजे सर्वांना आपल्याला नैतिक ज्ञान, मूल्याचे ज्ञान, हे सर्व ज्ञान आपल्याला शाळेमध्ये दिले जातात. त्यामुळे जर मानवी मूल्य तर रुजतातच, शिक्षणात रुजतातच. सर्व शाळा ही खूप उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांना शिकवते. त्यामुळेच तू अनुकूल बाजू मांडलीस. हो, ठीक आहे सर. स्पर्धकांनी शाळेचंही विशेष कौतुक करताना दिसतात, काय सांगाल सर? आज खऱ्या अर्थानं वादविवाद स्पर्धा, त्यांच्यामध्ये फुल एनर्जी प्रेरित करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताना दिसून आलात, काय सांगाल? ISO मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा गेल्या 4 वर्षामध्ये या शाळेनं जे नाव कमवलेलं आहे आणि तेच विद्यार्थ्याच्या तोंडून आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत शाळेनं जिल्ह्यातलं 8 लाखाचं बक्षीस मिळवलं. अनेक उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतो. शीतल चव्हाण यांच्या मतीनं आज खऱ्या अर्थानं वादविवाद डिबेट कॉम्पिटिशन ही स्पर्धा मला विद्यार्थ्यांमध्ये घ्यायची होती. शीतलजींनी या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलं आणि म्हणून उमरगा तालुक्यातल्या 12 शाळेपर्यंत आम्ही आज पोहोचू शकलो आणि 12 शाळेतल्या उत्कृष्ट वक्त्यांचा शोध घेण्याचा योग आम्हाला आला आणि ही खूप चांगली स्पर्धा आज वादविवाद स्पर्धेचा विषय होता. आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्य रुजत नाहीत आणि मी प्रतिकूल बाजू मांडली आहे. आणि मला वाटलं नव्हतं की माझा तृतीय क्रमांक येईल. मी पहिल्यांदाच या वादविवाद स्पर्धेत भाग घेतला होता. मला वादविवाद स्पर्धा म्हणजे काय हे माहित नव्हतं. आमच्या मार्गदर्शिका उपासे मॅडम आणि मोरे सर यांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन या वादविवाद स्पर्धेसाठी तयार केलं आणि आम्ही या वादविवाद स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. अर्फान नाजिम अली शेख आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी विद्या मंदिर केसजवळगा. मी या स्पर्धेत आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्ये रुजत आहेत या विषयावर माझे मत मांडले आहे. मला असे वाटते की या जगात शाळांमध्ये मानवी मूल्ये रुजत आहेत, फक्त ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आता समजा एक विद्यार्थी आता खूप मोठा अधिकारी झाला तर त्याची मूल्य पण चांगली आहेत. म्हणजे त्याला जेव्हा ते लहान होतं त्याला मूल्य दिलेच असतील ना, तर मानवी मूल्य रुजत आहेत असं मला वाटतं. वादविवाद स्पर्धेतून भविष्यातील मोठे वक्ते तयार होतात. अनेक विद्यार्थ्यांना आज मोबाईल आणि डान्स सोडले तर चित्रकला, संगीत आणि वक्तृत्व अशा स्पर्धेमध्ये रुची राहिली नाही. पण अशा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, कारण विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थी स्टेजवर येऊन आपले विचार ठामपणे मांडत असतील तर ते भविष्यातील मोठे वक्ते होऊ शकतात, तसेच विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात, असे मत ऍडव्होकेट शीतल चव्हाण यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले. याचा पाठीमागे काय उद्देश आहे आपला नेमका? अलीकडे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, वादविवाद स्पर्धा यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणून आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांची आठवण पण जपणं होतं आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खास करून बोलण्याच्या कौशल्याला वाव देता येतं या हेतून ही स्पर्धा जिल्हा परिषद प्रशाला उमरगा यांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी आयोजित केली. काय अनुभव आला सर विद्यार्थ्यांचं मनोगत ऐकल्यानंतर? त्यांच्यातील तो वादविवाद स्पर्धा बोलण्याचे जे रंगले होतात, काय अनुभव शेअर करा? अतिशय सुंदर. सगळ्या संघांनी 11 संघ या ठिकाणी, 14 संघांनी नोंदणी केली होती पण 11 संघ या ठिकाणी होते, म्हणजे एकूण 22 विद्यार्थी होते. सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणं केली, चांगली उदाहरणं, म्हणींचा वापर केला, आपल्या प्रतिपक्षाची बाजू फोडून काढण्याचा प्रयत्न केला. हे सगळं बघून असं वाटतं की आपल्या भागामध्ये प्रचंड क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि त्यांना जर का अशाच पद्धतीनं वाव देण्यात आला तर ते नक्कीच यशाची भरारी घेतील. तर आपल्या देशामध्ये खरंच आज बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळं हा संकल्पना आपण उचललेला आहे का, काय सांगेल? आपण लोकांना बोलतं, वाचतं आणि लिहितं करण्यासाठी प्रयत्न करतो, वाचनालयाच्या माध्यमातून असो किंवा अनेक इतर उपक्रमांच्या माध्यमातून असो. आणि निश्चितच या उपक्रमाचा सुद्धा तोच हेतू आहे की विद्यार्थ्यांना या वयापासूनच बोलतं करावं. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.